परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत लक्षवेधी ठरली आहे आणि त्याला कारण म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीतील जवळपास सर्व घटक पक्ष एकत्र आलेत. ते एकत्र आले आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात आणि त्यामुळे या ठिकाणची निवडणूक अत्यंत लक्षणीय बनली आहे. मागील 25 वर्षापासून या नगरपालिकेवर प्राबल्य असणारे चंद्रकांत राठोड आपल्यासोबत आहेत. काय कारण आहे की महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष तुमच्या विरोधात एकत्र आलेत? नगर परिषद सोनपेठ 2025 निवडणूक सन्मान्य आमदार आमचं परभणी जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आमदार अजितदादा विटेकर साहेब, जिल्ह्याचे युवा नेते श्रीकांतभाई विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका निवडणूक मी लढवित आहे. तमाम कार्यकर्त्याच्या जीवावर ह्या शहरात विरोध का होतो तुम्हाला? सगळे एकत्र येत आहेत. ह्या ठिकाणी कुठलाही पक्षामध्ये अशी ताकद नाही आहे की ते आमच्यासमोर उभा टाकण्याची. एकही पक्ष आमच्यासमोर येऊ शकत नाही, त्यांना पर्यायच नाही आहे. जेव्हा सर्व पक्ष एक येतील तेव्हा ते फक्त काहीतरी आमच्यावर निवडणूक लढतील, पण एकही पक्ष आमच्यावर निवडणूक लढू शकत नाही आहे. ह्या शहरामध्ये 1999 पासून ते आजपर्यंत ह्या शहरातली विकास कामं झाली आहेत. विकास कामं करते वेळेस ह्या शहरातला कुठलाही माणूस, सर्वसामान्य माणसाला मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये नगर परिषद ही आमची सक्षम आहे. आणि ह्यावेळेस आमचं एक स्वप्न होतं की आमदार विटेकर साहेबांच्या माध्यमातून ह्या नगरपालिकेच्या पाठीमागे एक आमदार पाहिजे म्हणून ह्या सोनपेठच्या तमाम जनतेनं एवढ्या लीडनं ह्या सोनपेठ शहरातून लीड दिली की पाथरी विधानसभेतल्या प्रत्येक बूथवरची लीड पहा आणि सोनपेठ नगर शहरातील लीड पहा. त्याच्यामुळं सगळ्यात आगळावेगळा निकाल ह्या शहराने दिलेला आहे. त्याच्यामुळं जनतेला आम्ही दाखवून दिलं आहे की आमदार असल्यानंतर काय करू शकतो आपण. आमदार असल्यानंतर ह्या नगरपालिकेला 12 महिन्याचा कालावधी काल आमदार महायुतीमध्ये सर्व पक्ष एकत्रित लढणार अशी चर्चा होती, पण तो आता तुम्हाला एकटं पाडलं गेलं आहे. आम्हाला एकटं पाडलंच गेलं नाही. हे सगळं जण एक होऊन आमच्यासमोर येत आहेत. आम्हाला एकटं पाडण्याची सवय, आम्ही एकटेच आजपर्यंत निवडणूक लढतो. आम्ही कोणाच्या बी कोबड्यावर नगरपालिका आजपर्यंत निवडणूक लढली नाही. 2001ची नगरपालिका असेल, 2006ची असेल, 2011ची असेल, ह्या सगळ्या नगरपालिका ही पक्षाच्या चिंबावर लढल्यात आणि एकट्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही लढल्यात. कारण की आम्हाला जनतेचा विश्वास आहे, ह्या शहरातील माता भगिनीचा आम्हाला विश्वास आहे, सर्व ज्येष्ठगणाचा आम्हाला विश्वास आहे, युवा कार्यकर्त्याचा विश्वास आहे आम्हाला की वन साईड नगरपालिका. महायुतीमधील पक्षांकडूनच तुम्हाला लक्ष केलं असं वाटत नाही का? महायुतीचा आमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमचे आमदार सन्माननीय विटेकर साहेब हे युतीच्या माध्यमातून आहेत. अजितदादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ते युतीच्या माध्यमातून आहेत. पण आमची ही नगरपालिका निवडणूक ही कुठलाच पक्ष ह्या माध्यमातून आमच्यासमोर यायला तयार नाही. म्हणून हे सर्वजण एक आलेत. आणि महाराष्ट्रातली पहिलं शहर असेल की जागतिक लेवलचे ह्या ठिकाणची जर पाहिले तर आपण ह्या विकास कामं जर पाहिले आपण तर ह्या ठिकाणी क्रिकेट टर्फचा विषय श्रीकांतभाई विटेकर आणि श्री माझा मुलगा निलेश भैया राठोड नगरसेवक ह्यांच्या कल्पनेतून दिल्ली मुंबईच्या धर्तीवर ह्या ठिकाणी युवकांसाठी क्रिकेटचं टर्फ ह्या ठिकाणी बनलेलं आहे. एक आदर्श टर्फ आहे. ह्या ठिकाणी एक साईबाबाचं मंदिर. राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर शिवसेना, दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, या ठिकाणी एकत्र आहेत. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते, नेते एकत्रित आहेत. नेमकं काय चाललंय सोनपेठमध्ये? हा वेगळा पॅटर्न दिसतोय. ह्या शहरामध्ये काँग्रेस हा संपलेला आहे. शरदचंद्र पवार त्यांचा पक्ष संपलेला आहे. ह्या ठिकाणी शिवसेनेचं अल्पमतात शिवसेना आहे. भाजपचे 3-13 वाजलेत काल तिकिटाच्या माध्यमातून. कालच्या विटेकर साहेबांच्या हस्ते ह्या ठिकाणी माजी शहराध्यक्ष भाजपचा संतोष दलाल यांचा काल ते भाजप सोडून त्यांनी आज आमच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्याच्यामुळं एवढे लोक ह्या ठिकाणी सहकार्य करीत आहेत, एवढे लोक सपोर्ट करीत आहेत. वंचितच्या काही लोकांचे काल प्रवेश झालेत आमच्याकडे, त्यांचासुद्धा काही लोकांचा आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्याच्यामुळं कुठलाही पक्ष आमच्यासमोर कुठले टिकणारे उद्याचा निकाल जो आहे हा निकाल तुम्हाला निश्चित असा दाखवून देऊ एकही ह्या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही. ही जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांवर आमच्यावर आहे. तर हा वेगळा पॅटर्न आहे. परभणी जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या 3 तारखेला या नगरपालिकेचा निकाल काय लागतो याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.